सगळ्या गाड्या फुटलेल्या बघून तर खरंच खूप वाईट वाटत होतं, पण सर स्पेशली आपल्याकडे त्यांच्या शिक्षकांचा फेस टॅटू करण्यासाठी आलेले होते. सरांच्या हँडवर तर प्लेसमेंट करून घेतली आणि लगेच फेस टॅटू करण्यासाठी सुरुवात केली. तसे तर सर माझ्याकडे कन्नडवर आले होते, पण सरांना चांगल्या फिनिशिंग मध्ये त्यांच्या शिक्षकांचा फेस टॅटू पाहिजे होता. आता तुम्ही म्हणत असाल शिक्षकाचाच फेस टॅटू का, तर सरांची खूप हालाकीची परिस्थिती होती. त्यामध्ये सरांचे आई वडील हातमजूर आणि सरांना शिक्षणासाठी 1 रुपया सुद्धा नव्हता. त्याच कठीण काळात सरांना जर देव भेटले असेल तर ते सरांचे शिक्षक. लहानपणापासून तर आतापर्यंत जर शिक्षणाची जबाबदारी उचलली असेल तर ते सरांच्या गुरुने. त्याच शिक्षकासाठी आणि गुरुसाठी सरांकडून एक छोटंसं गिफ्ट. फायनली टॅटू तर कंप्लीट केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. सरांचा टॅटू कंप्लीट करून डायरेक्ट मी क्वीनला घेण्यासाठी निघालो, कारण की आपली 7-8 दिवसापासून क्वीन आपली वर्कशॉपला लागली. मी तर डायरेक्ट सुझुकीच्या वर्कशॉपला पोहोचलो, पण इकडे तर ऑफिसला पोहोचल्यानंतर तर डॉक्युमेंटच काम चालू होतं. पण आपले प्रेमाची माणसं इथं पण भेटले. क्वीन तर रेडी होऊन वर्कशॉपला लागलेली होती, पण इकडे तर सगळ्यात मोठी इन्स्टा फॅमिली भेटली. मग सगळ्यांना भेटलो वगैरे, पण आपली क्वीन पण रेडी झालेली होती. मग क्वीनला घेऊन डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी. पण मधीच विचार आला, चला म्हटलं आता नवीन सीटं सुद्धा टाकून घेऊ. इकडे तर कारागीर लगेच कामाला लागून गेले. सीटं तर पूर्ण चेंज करून टाकले, पण स्टेरिंग कवर पण राहिला होता, ते पण चेंज करून टाकला. मग इकडे तर आपला खास मित्र आलेला होता. चल म्हणे पाणीपुरी खाऊ. पाणीपुरी वगैरे खाल्ली. डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी, कारण की खूप वेळ झालेला होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घ्या.